हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर चला आपल्याला एक प्रिन्सेस कटिंग करायची आहे. तर माझ्या भरपूर साऱ्या लेडीजने कमेंट्स केली ती फेसबुकला पण आणि यूट्यूबला पण. तर त्यांनी सांगितलं होतं की ताई की नाही प्रिन्सेस कटिंग करा. तर हा ब्लाऊज कटोरीचा आहे, तर त्याची मापं बघून घेऊ शकता. आता कटोरीच्या मापावरून मी तिथून प्रिन्सेस कटिंग करणार आहे. तर ह्या कस्टमरची डिमांड आहे की प्रिन्सेस कटिंग करा. त्यांचं ऑलरेडी मी एक म्हणजे ब्लाऊज शिवलेत भरपूर असे, तेव्हा कटोरीचं माप घेतलं होतं. तर तुम्ही बघू शकता, उंची 14 घ्यायची आपल्याला. शोल्डर 5.5. तुम्ही मापात सगळे व्यवस्थित एकदम बघून तर घेतलेलेच आहेत ना सगळे व्यवस्थित. जे मी तुम्हाला दाखवलेले कटोरीचं माप घेतलं आपण, त्याच्यावर प्रिन्सेस कट घेणार आहे. बघा, उंची घेतली 14, 5.5चं शोल्डर टाकलं आहे, 5.5च मोंडा पण टाकलेला आहे. ओके. तर चेस्ट घ्यायची आहे आपल्याला. इथे चेस्ट माप टाकलं आहे 9.5 आणि इथं 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. बघा, इथून मोंड्याला आकार देण्यासाठी मी 1.5 घेत असते कंपल्सरी ब्लाऊजला. म्हणजे जे माझे ब्लाऊज आहेत ना, त्याला मी कंपल्सरी सगळ्या ब्लाऊजला मी 1.5 इंचानीच मोंड्याला आकार देत असते. एकदम व्यवस्थित आकार पण येतो. आणि इथे टाकणार आहे शोल्डर. तर चला 2.25चं शोल्डर टाकते आणि 6चा गळा घेणार आहे मी. जरी तुम्ही पेपरवर 6चा गळा टाकला तरी काय करायचं, जर तुम्हाला थोडासा वाढवायचा असेल तर तुम्ही कपड्यावर वाढवू शकता, तसं काही नाही. जेव्हा आपण हुकाची पट्टी वगैरे, हुकपट्टी, बटनपट्टी वगैरे बनवतो ना, नंतर तुम्ही जर तुम्हाला आकार व्यवस्थित द्यायचा असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता व्यवस्थित. कमरेचं माप टाकायचं आपल्याला 35. त्याचा चौथा करायचा आहे 35चा. बघू शकता तुम्ही 8.5 आणि 2 रेषा घ्यायच्यात आपल्याला. 8.5 आणि 2 रेषा घ्यायच्यात. एवढं क्लिअर याच्यासाठी सांगते की का नाही तुमच्या लक्षात येईल. आणि इथून आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात. माझं प्रिन्सेस कटचं माप असंच आहे, जे की मी सगळ्याच ब्लाऊजला यूज करत असते. तर पाहू शकता इथे 4वर आपला टक्स येणार आहे, जो प्रिन्सेस कटचा आहे फ्रंट बाजूचा. साईडने 1.5 घ्यायचं आणि वरती पण 4नीच त्या 4चीच उंची घ्यायची टक्सची. तो टक्स पॉईंट जो प्रिन्सेस कटचा काढतो आपण, त्याची उंची 4 इंचावरच घ्यायची. आणि इथून मस्त प्रिन्सेस कटला आकार द्यायचा. इथे आकार आला ना तर इथे एकदम पफ तयार होतो. आज तुम्हाला माहिती आहे का, भरपूर अशा लेडीज स्टिचिंग करतात की का नाही, त्यांचं असं म्हणणं असतं की ताई पफ क्रिएट होत नाही. जेव्हा मी यूट्यूबला लाईव्ह होते तेव्हा पण मला भरपूर साऱ्या फ्रेंड्स माझ्या विचारत असतात की ताई पफ क्रिएट का होत नाही. तर हाच आहे आकार जो मी दिला ना, असा राऊंडमध्ये द्यायचा, म्हणजे तुमच्या प्रिन्सेस कटला एकदम त्याचा पफ तयार झाला पाहिजे. पफ क्रिएट झाला की म्हणजे ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित बसतो. तर हे बघा, मधून एकदम कट करून घेऊयात. मागचा गळा झुक मी टाकलेला नाही आहे, तुम्ही नंतरही टाकू शकता, तसं काही अडचण नाही आहे. मी तर अशीच ठेवून कटिंग करत असते, नंतर डायरेक्ट ब्लाऊज पिसावर मी गळ्याची कटिंग पण करून घेत असते. पण तुम्हाला सांगण्यासाठी मी दाखवत असते की काय कशी कटिंग करायची. तर मोंड्याचा पुढचा भाग मी कट करून घेतला आहे. आणि हे बघा, इथून एकदम व्यवस्थित आपल्याला असं इथं मस्तपैकी आलं पाहिजे. याच्यावरच तुम्हाला कळेल की पफ कसा क्रिएट होतो आहे. पाहू शकता तुम्ही. पुढचा गळा पण कट केला आहे, बॅक पार्ट आणि हे फ्रंट पार्ट. आता बॅक पार्ट आहे तर साईडला ठेवते मी जरा सध्या. फ्रंट पार्ट माझे जे आहेत ना ते. तर बघा, इथं गळापट्टी टाकते मी त्यांची 5 आणि ते थोडंसं मी घेतलं आहे, जे की थोडंसं कमी जर शिवण्यात जाणार आहे तर बरोबर आपल्याला तिथं घ्यायचं. आणि त्यांना कसं माहिती आहे का, खालून रुंद गळा पाहिजे आणि वरती शोल्डर आपलं तेवढंच असणार आहे. कारण काय आहे ना, वरती जर शोल्डर कट केलं तुम्ही तर का नाही, खालूनसुद्धा म्हणजे असं शोल्डर उतरतात ब्लाऊजचे, ठीक आहे.
थोडासा डीप आहे आणि वरती कमीच घेतलेलं आहे आपण, तर त्याचा असा क्रॉसमध्ये आकार येणार आहे गळ्याचा. जसं त्यांचा ब्लाऊजचा आहे, जसं मला त्यांनी सांगितलं आहे तसंच याचा पण गळा मी घेते. डीप आहे. काही काही वेळेस आपण काय करतो, गळ्याचं का नाही खालूनसुद्धा खाली जर आकार जर छोटा घ्यायचा असेल आपल्याला, म्हणजे आता ही कसं 5 उंची आहे गळापट्टीची नाही का, कुणाची 3ची असते, कुणाची 2.5ची असते, कुणाची 2ची, तर खाली पण डीप घेऊ शकतो. पण त्यांना गळ्याची पट्टी थोडीशी मोठी आहे, पण तरी पण त्यांना डीपच हवा आहे गळा वरती पण. त्याला नॉड पण लावणार आहोत आपण. तर असा घ्यायला सांगितलं होतं मला त्यांनी गळा, त्याच्यामुळे मी पण त्यांचा गळा असाच कट केलेला आहे. तर मी आता हेच माझ्या ब्लाऊज अस्तरवर ठेवत असते आणि कटिंग करून घेत असते. तर तुम्ही बघू शकता. आणि हे प्रिन्सेस कट पार्ट तुम्हाला तर माहिती मी कसे वाढवायचे सांगितले होते एका व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. ब्लाऊज पिसावर घेतलं की हे अर्धा इंचने तुम्हाला असं एवढं तरी अंतर पाहिजे, इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच, म्हणजे ते कटिंग व्यवस्थित होते. आणि ते अर्धा इंच याच्यासाठी वाढवायचं असले की पफ क्रिएट करण्यासाठीच. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला मैत्रिणींनो.